नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या भारतीज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत कोणतीही पूर्वतयारी न करता चिकन बिर्याणी। तर चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे 250 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेलं आहे। खरं तर हे चिकन मी रोस्टेड बनवण्यासाठी घेतलं होतं, पण अचानक प्लॅन चेंज झाला आणि म्हटलं चला आता याची बिर्याणी बनवूया। मग बिर्याणी बनवण्यासाठी हे चिकन जे आहे जवळजवळ 2-3 तास मी हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं रोस्टेड बनवण्यासाठी। आता याच्यामध्ये मिक्स करणार आहे मी 3 चमचे दही, 3 चमचे बिर्याणी मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा लाल तिखट मसाला आणि 1 चमचा जो आहे तो आमचा घाटी मसाला मिक्स करणार आहे। बस एवढेच मसाले याच्यामध्ये मी घालणार आहे आणि हे सगळे मसाले घरातलेच आहेत। बिर्याणीसाठी वेगळा कोणताही तामझाम नाही आहे। अगदी 10 मिनिटापूर्वी मी तांदूळ भिजत घातलेले आहेत, फक्त 150 ग्राम। तर हे सगळे जिन्नस घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून फक्त 10 मिनिटासाठी हे असं बाजूला ठेवून द्यायचं चिकन, कारण आधीच बऱ्यापैकी आपण याला मॅरिनेट करून घेतलेलं आहे। मॅरिनेट करताना मी याला फक्त थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ लावलं होतं। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया आणि हे बाजूला ठेवून देऊया। तर हे जे चिकन आहे आता अगदी पाणी न घालता सुद्धा खूप छान असं शिजलं जातं। 10 मिनिटं बाजूला ठेवायचे आणि बाकीची तयारी करून घ्यायची। बाकीच्या तयारीमध्ये 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत मी। दही घातल्यामुळे टोमॅटो वगैरे मी वापरणार नाही आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही टोमॅटो घालू शकता। गॅसवरती कढई ठेवायची, गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे। तेल घालायचं आणि बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा। तर एक कांदा जो आहे तो एकदम पातळ स्लाइसमध्ये मी कापला आहे। छान असा ह्याला आपण तळून घेऊया। खूप छान लागतो कांदा तळून घातल्यानंतर, पण मी ते फार कडक नाही करणार आहे। अशा प्रकारे मी कांदा तळून घेतला आहे। काढून घेऊ आणि सोबतच याच्यामध्ये घालायचा आहे दुसरा कापून घेतलेला कांदा आणि आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट जी आहे ती मी किसून घेतलेली आहे। आता हे सगळं लालसर रंगावर येईपर्यंत छान परतून घ्यायचं 2 मिनिटं आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत तेजपत्ता। तेजपत्ता जो आहे तो बिर्याणी करताना तेलात आधी नाही घालायचा आहे, खूप तो जळला जातो आणि स्वाद वेगळा होतो। मी नेहमी अशाच प्रकारे तेजपत्ता घालते। आता इथे आपण खडे मसाले नाही वापरणार आहोत, कारण आपण बिर्याणी मसाला वापरला आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे खडे मसाले ऑलरेडी असतात। तर कांदा छान लालसर रंगावर आले। आता 1 चमचा तूप घालूया याच्यामध्ये। तूप जे आहे ते आवडीनुसार घालायचं आहे आणि आता घालायचं याच्यामध्ये तयार करून ठेवलेलं चिकन घालायचं आणि छान याला मस्त मिक्स करून घ्यायचं कांद्यासोबत। तर आता ही नेरलेपची कढई असल्यामुळं मिक्स होत नाही पटकन, तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर झाकण घालून हे 5 मिनिटं अशीच याला वाफ द्यायची। खूप छान पाणी सुटतं चिकनला आणि चिकन शिजलं जातं। आता घालूया मीठ घालायचं, परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण घालायचं। तर अशा प्रकारे जे आहे ते मी आधी कोणतीही तयारी केली नव्हती बिर्याणीची, कारण मी फक्त चिकन रोस्टेड करणार होते। पण नंतर आयत्या वेळी मनात आलं नको आणि मग मी अशा प्रकारे बिर्याणीची तयारी केली। तर तांदूळ जो आहे तो 150 ग्रॅम मी फक्त 10 मिनिटासाठी भिजवलेला आहे। झाकण घालूया आणि 5 मिनिटानंतर बघा असं तयार झालेलं आहे। आता परत एकदा व्यवस्थित हलवून घेऊ याला आणि याच्यामध्ये परत याच्यावरती झाकण घालून परत 5 मिनिटं याला छान वाफ देऊ आणि जवळजवळ 10 मिनिटं टोटल वाफ दिल्यानंतर तेल सुटले बघा। तर आता हे आपलं चिकन बिर्याणीसाठी तयार झालेलं आहे। आता याच्यावरती व्यवस्थित लेअर करून घेऊ याचा तळाशी आणि याच्यावरतीच भिजवून ठेवलेला तांदूळ घालायचा आहे। तांदूळ घालायचा, सगळीकडे व्यवस्थित पसरून असा तांदूळ घालायचा आहे आणि याच्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी। तर तांदूळ जो आहे तो 150 ग्रॅम आहे, म्हणजे जवळजवळ 1 वाटी तांदूळ आहे। त्यासाठी मी 2 वाट्या पाणी गरम करून घेतलेलं आहे, कारण आपल्याला चिकन शिजण्यासाठी पाणी नको आहे आता। तर पाणी घालायचं आहे बघा, तुम्ही बघू शकता पाणी अगदी उकळून घेतलेलं आहे मी। थोडं पाणी घातलेलं आहे मी आणि जे आपलं भांडं होतं मसाला लागलेला त्याच्यामध्ये घालायचं, व्यवस्थित सगळा मसाला काढून घ्यायचा आणि ते पाणीसुद्धा आपण बिर्याणीमध्ये घालायचं। तर तुम्ही बघू शकता 1 वाटी तांदळासाठी बासमती तांदूळ आहे, अख्खा मोठा जुना तांदूळ आहे।
तर मी 2 वाट्या पाणी घातलेलं आहे आणि जवळजवळ 7 मिनटं झाकून घातल्यानंतर इतपत झालेली आहे बिर्याणी. पाणी थोडंसं आहे. आता परत आपण हिला जवळजवळ 5 ते 6 मिनटं झाकण घालून ठेवणार आहोत आणि आपली बिर्याणी जी आहे ती 15 मिनटात अशी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता घालायचं याच्यामध्ये तळून घेतलेला कांदा, कोथिंबीर, पुदिन्याची पानं कापून घेतलेली. आवश्यकतेनुसार घालायची, नाही तर बिर्याणी मसाल्यामध्ये पुदिन्याचा फ्लेवर असतोच. तर पाणी चेक करायची पद्धत तुम्ही बघितली ना. समजा लक्षात नाही आले पाणी आहे नाही की असं उलताने घालायचं आणि मध्ये भाग करून बघायचं. तर अशा प्रकारे आपली ही जी बिर्याणी आहे ती तयार झालेली आहे. तळलेला कांदा, कोथिंबीर घालायची, झाकण घालून मस्त 10 मिनटं ठेवायची आणि 10 मिनटाने गरमागरम सर्व करायची. तर तुम्ही बघू शकता किती छान मोकळी अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे, अगदी काहीही तामझाम न करता. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. सोबतच मी मागवलेलं होतं थोडंसं चिकन.